मॉर्निंग सर्वांना सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी स्मिताज लाईफस्टाईलवरील नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज इव्हनिंगला व्लॉग आपला सुरू झालेला आहे। शनिवारची इव्हनिंग आहे, आज वार शनिवार आहे आणि शनिवारचं इव्हनिंग रूटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। येतानाच ऑफिसमधून काही भाज्या आणल्या होत्या, काही पूर्वतयारी असते, आठवड्याचं काही नियोजन असतं थोडंफार, तर ते मी कशा पद्धतीने करते तर हेच मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा ऑफिसवरून आल्यानंतर मी फ्रेश झाले आणि मस्त असा चहा ठेवला। पाऊस आला होता, खूपच पावसातून भिजून आले होते, त्यामुळे चहा प्यावासा वाटत होता। तिकडे गॅसवर चहा होईपर्यंत म्हटलं येताना जी भाजी आणली होती तर ती भाजी आपण वेगवेगळी करून ठेवूया। तर इथे मी बटाटे आणि लसूण आणला होता, हा मला आठवड्यासाठी बस होतो एवढाच, तर मी आठवड्याची भाजी आणलेली आहे। त्यानंतर ही कोथिंबीरीची जुडी 10 रुपयाला एक मिळाली म्हणून मग ती पण घेतली। आणि बघा फ्लावर, मला थोडंसं पावभाजी बनवायची होती कारण उद्या संडे आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून मग मी आज ते भाजीमध्ये ते इन्क्लूड केलं। तर मला फ्लावरचा गड्डा सुद्धा खूप महाग लागला, 50 रुपयाला एक मिळाला तो। त्यानंतर डबू मिरची आणि टोमॅटो सुद्धा आणले होते कारण हे सगळं मला उद्यासाठी पावभाजीला लागणार होतं। त्यानंतर कांदे सुद्धा थोडेच राहिले होते म्हणून मग मी कांदे सुद्धा 1 किलो आणले होते। तर कांद्याची टोपली पहिल्यांदा स्वच्छ करून घेतली, त्यामध्ये प्लास्टिकचा असा कागद अंतरला आणि जे काही आत्ता आणलेले नवीन कांदे होते ते खाली घालून घेतले आणि त्यानंतर मग जुने जे कांदे होते ते वरती ठेवले। त्यातूनच जे काही कुजलेले वगैरे किंवा खराब कांदे होते ते बाजूला काढले। पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा लसूण सुद्धा खराब होतं म्हणून मग मी इथे मला जेवढा लागतो तेवढाच अर्धा पावशेर मी लसूण आणला आणि तोही एका कंटेनरमध्ये ठेवून दिला। तर जी आणलेली भाजी आहे ती मी असं स्वच्छ पाण्यामध्ये मीठ थोडंसं आणि थोडंसं विनेगर टाकून ती थोडंसं डिप करून ठेवते, 1-2 मिनिटं डिप करून ठेवते आणि मग त्यानंतर ती स्वच्छ धुवून पुसून मग मी ते फ्रीजला लावून घेते। तसं तर साध्या पाण्याने सुद्धा भाज्या धुवून घेतल्या तरी सुद्धा चालतात, पण कोरोनाच्या काळापासून ही सवयच लागली होती। तर त्यासाठी मी पहिल्यांदा ते डिप करायला ठेवलं, म्हटलं इकडे डिप होते तोपर्यंत आपण फ्लावर चिरून घेऊया। आणि एवढं सगळं होईपर्यंत अजून चहा उकळलेलाच नव्हता, एवढे सगळी कामं माझी चहा उकळेपर्यंत मी करून घेतली। आणि इकडे फ्लावर सुद्धा मी आता कट करून घेतलेला आहे, आतमध्ये काही कीड वगैरे आहे का ते सुद्धा चेक केलं आणि मग त्यानंतर त्या ज्या डिप केलेल्या भाज्या होत्या तर त्या स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिल्या आणि ते पाणी सुद्धा मी चेंज केलं कारण हे भाज्या धुतल्यानंतरचं पाणी बघू शकता तुम्ही किती झालेलं आहे घाण। तर त्यानंतर मी परत एक फ्रेश पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये परत एकदा मीठ आणि विनेगर टाकून हा फ्लावर त्याच्यामध्ये मी थोडा वेळ भिजायला ठेवला। आता फ्लावर मात्र मी जास्त वेळ भिजायला ठेवणार आहे कारण फ्लावरमध्ये छोटे छोटे किडे आणि आळ्या सुद्धा असतात। तर इथे कोथिंबीर सुद्धा मी कट करून घेतली, तोपर्यंत चहा झाला होता। मग आता सगळ्यांना चहा दिला, आम्ही 3 जण होतो, भाऊ, मी आणि माझे मिस्टर। तर संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी बघा इव्हनिंगला बाहेर पाऊस पडत असेल तर छोटीशी भूक लागतेच आपल्याला। तर तसंच मिस्टरांना थोडंसं भूक लागली होती तर त्यांना काहीतरी पाहिजे होतं म्हणून म्हटलं चला चपाती होती शिल्लक गरम करून देऊ काय, तर बोलले दे, म्हणून मग चहाबरोबर गरम गरम चपाती दिली। थोडासा चहा घेतल्यानंतर जरा फ्रेश वाटलं, मग आता म्हटलं कोथिंबीर पण लगे हातच आपण एका कंटेनरमध्ये भरून घेऊयात। तर मग मी कोथिंबीर भरत असताना कंटेनरमध्ये पहिल्यांदा खाली टिश्यू पेपर ठेवते आणि मग परत एकदा वरती तिथं कोथिंबीर ठेवून परत वरती टिश्यू पेपर अंतरते, जेणेकरून त्याच्यामधलं जे काही मॉइश्चर असेल तर ते टिश्यू पेपर शोषून घेतो आणि आपली कोथिंबीर जशीच्या तशी खूप दिवस चांगली राहते। त्यानंतर जे काही शिमला मिरची आणली होती, टोमॅटो आणले होते तर ते सुद्धा मी त्याच कापडाने स्वच्छ करून घेतले आणि त्या बॅगेत मी भरून ठेवले। ते काही मी जास्त दिवस ठेवणार नव्हते त्यामुळे तोपर्यंतच ठेवले होते मी प्लास्टिकच्या बॅगेमध्ये आणि ज्या बॅगेतून मी कांदे आणले त्याच बॅगेमध्ये मी बटाटे सुद्धा ठेवले। हे सगळं साहित्य फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि जो काही पसारा झालेला होता तोही मी लगेचच तिथला आवरून घेतला, फरशी सुद्धा तिथली लगेच पुसून घेतली। तर दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे बघा आपल्याला थोडासा आळस येतो आणि कामं सुद्धा भरपूर असतात आठवड्याची। परत आठवडाभर कुठली भाजी बनवायची, काय करायचं हे सगळं आपल्याला कन्फ्यूज होऊन जातं, मग आपण टेन्शनमध्ये राहतो। म्हणून मग काय करायचं की आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारी रात्रीच मग मी ही तयारी करायला घेते। सगळ्यात म्हणजे मला इडली किंवा डोशाचं बॅटर बनवायचं असतं, तर त्यासाठी मग मी इथं तयारी करायला घेतले। तर मी जी वाटी दाखवत आहे त्या वाटीने मी पहिल्यांदा तांदूळ 4 वाटी घेतली, त्याच वाटीने मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि त्याच वाटीने मी बाकी चणा डाळ अर्धी वाटी, हरभरा डाळ अर्धी वाटी, पोहे अर्धी वाटी आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा होईल एवढी मेथी
एवढं सगळं मी आता हे भिजत घातलेलं आहे. म्हणजे हे कसं ऑल इन वन बॅटर बनवून जातं. म्हणजे आपण याच्या इडल्या बनवू शकतो, उत्तापे बनवू शकतो, डोसे बनवू शकतो, आंबोळ्या बनवू शकतो आणि तसेच त्याची इडलीसुद्धा आपण बनवू शकतो. तर त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी पावभाजी बनवायची होती. तर त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून मग मी इथे वाटाणेसुद्धा भिजायला घातलेत. कारण माझ्याकडे वाटाणे नव्हते आणि बाजारामध्ये पण मला ते मिळाले नाहीत. मग मी घरी होते तेच पांढरे वाटाणे भिजायला ठेवले आणि उद्या ते जर उकडून घेतले तर ते पावभाजीमध्ये चांगले लागतात. त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी मी मूग आणि मटकी घेतलेली आहे. तर त्याचं पण म्हटलं तर थोडंसं मोड आणूया. आणि हरभरा पण होता माझ्याकडे. तर ते पण संध्याकाळी बघा भूक वगैरे लागली तर ते उकडून थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलं ना तर ते एकदम परफेक्ट होतं आणि हेल्दी पण होतं म्हणूनसाठी. तर त्यानंतर मग मी लगेचच दुपारी भांडी पडली होती. मी ड्युटीवरून आल्यानंतर बऱ्यापैकी भांडी पडलेलीच असतात आणि आज तर शनिवार होता, सोहम दुपारी घरीच होता, त्यामुळे बऱ्यापैकी भांडी पडलेली होती. म्हटलं चला पहिल्यांदा लगोहात ती भांडी तेवढी आवरून घेऊया. म्हणून मग मी पहिल्यांदा भांडी सगळी स्वच्छ करून घेतली. बॅटरसाठी लागणारं जे काही साहित्य होतं तर त्या साहित्यामध्ये पहिल्यांदा मी सगळं पाणी भरून ठेवलं. कारण मग ते थोडंसं भिजू दिलं ना तर ते चांगलं निघतं. तर मी त्याच्यानंतर भांडी झाल्याच्या नंतर मग मी ते थोडंसं धुवून घेणार आहे आणि परत एकदा डबल त्याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे. आणि मग ते रात्रभर मी भिजायला ठेवून उद्या सकाळी ज्याला कोणाला मोड आणायचे आहे तर ते सगळं एका मस्त असं कापडामध्ये बांधून ठेवेल. आणि जे काही आपलं इडली बॅटर असणार आहे तर ते मी मिक्सरला लावून परत एकदा उद्या दिवसभर भिजायला ठेवेल. तर हे सगळं प्रिपरेशन करून ठेवलं ना आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण इडली बनवू शकतो. एखाद्या वेळेस आपल्याला इव्हनिंगला भूक लागली तर वाटलं आपल्याला तर त्याचे आप्पे बनवू शकतो. म्हणूनसाठी इडली बॅटर आपल्या फ्रीजमध्ये कायम ठेवावं. जर का अशा पद्धतीने बॅटर करून ठेवलं आणि ते चांगल्या कंटेनरमध्ये व्यवस्थित पॅक करून स्टोअर केलं तर फ्रीजमध्ये ते 3 ते 4 दिवस आरामात टिकतं. रविवारीच जर का कडधान्यांना मोड आणून ठेवले तर ते मोड एका चांगल्या कंटेनरमध्ये व्यवस्थित पॅक करून जर का ठेवले तर ते आपल्याला आठवड्याभर पुरतात. मग आपण त्याची भाजी बनवू शकतो. अचानक आपल्याला मिसळ खायची इच्छा झाली तर आपण मिसळ बनवू शकतो किंवा मिक्स त्याची भेळ बनवू शकतो. आपल्याला म्हणजे जे आवडेल ते आपण ते बनवू शकतो. त्यासाठी आपण असं प्री प्लॅनिंग करून ठेवलं तर कधीही चांगलं. या पुढच्या आठवड्यामधला माझा जो काही वीकली मील प्लॅनिंग होतं ते वेगळं होतं थोडंसं. त्यामुळे मी भाज्या पण थोड्या मोजक्याच भरल्या. आठवड्याच्या एकदम भाज्या मी आणून ठेवत नाही. मी ऑफिसवरून परत येतानाच भाजी मंडई लागते त्यामुळे रोजच मी ताज्या फ्रेश भाज्या आणते. आठवड्यातले 3 ते 4 दिवस मोडाची भाजी किंवा मोड आलेले कडधान्य वगैरे असतात आणि राहिलेले 3 दिवस भाज्या आणि फळभाज्या असतात. तर अशा पद्धतीने मील प्लॅनिंग जर का केलं तर आठवडा आपला खूप छान जातो आणि सकाळी कामाची गडबड पण होत नाही, दगदग पण होत नाही. कोणती भाजी बनवू याचाच विचार आपल्याला अर्धा तास करावा लागत नाही. तर अशा पद्धतीने वीकली मील प्लॅन केलेलं जातं. प्रत्येक आठवड्याला माझं वीकली मील प्लॅन वेगवेगळं असतं. तर ह्या आठवड्याचं हे होतं. तर हे सगळं शनिवारच्या दिवशी करून घेते कारण रविवारी मग अजून दुसरं प्लॅनिंग असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीकली क्लिनिंग असतं. त्यानंतर कपडेसुद्धा प्रेस करायचे असतात कारण मग आठवडाभर ऑफिसला जाण्यासाठी आपल्याला रोज कुठला ड्रेस घालू आणि कधी इस्त्री करू ह्या सगळ्यांमध्ये गोंधळ उडणार नाही म्हणून मग ते सुद्धा मी रविवारीच करून ठेवते. आणि असं अचानक कुठंतरी इव्हनिंगला वगैरे बाहेर जायचा बेत ठरला तर मग सगळंच प्लॅनिंग फिसकटतं. म्हणून मग मी शनिवारी संध्याकाळीच हे सगळं प्लॅनिंग करायला घेते जेणेकरून रविवारी मला थोडंसं सोयीचं पडेल. आणि कधी बघा कंटाळा पण आलेला असतो आपल्याला तर रविवारी दुपारी रेस्ट घ्यायला सुद्धा बरं पडतं. तर हा होता आजचा व्लॉग. आय होप की तुम्हाला माझं जे काही रुटीन होतं ते आवडलं असेल. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं प्लॅनिंग काय असतं हे सुद्धा मला ऐकायला आवडेल. तर ते सुद्धा कमेंटमध्ये मला जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या अशाच एका नवीन आणि मोटिवेशनल व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. कीप वॉचिंग, टेक केअर अँड बाय बाय.